मित्रांनो, हुकुमाची राणी मालिकेचा आजचा भाग शेवटपर्यंत चुकू नका, खूप महत्त्वाचा आहे। सुरुवातीला सर्वजण अतिशय छान आता तिकडे मंगळागौरीसाठी तयार झालेले असतात। तर मित्रांनो, पाहायला मिळते की राणीने अतिशय सुंदर लुक केल्यामुळे रत्नाई आणि बाकी सर्व मंडळी प्रचंड खुश झालेले असतात। रत्नाई बोलत असतात, राणीची दृष्ट काढायला हवी, राणी अतिशय सुंदर दिसत आहे। तर बायका देखील या गोष्टीशी सहमत असतात। तर मित्रांनो, राणी खरोखरच खूप सुंदर आणि छान दिसत असते। तिने जो साधा शृंगार केलेला असतो तो अतिशय तिला शोभत असतो। मित्रांनो, या गोष्टीमुळे राणी मनातच विचार करते की सर जर आले असते तर त्यांना खूप भारी वाटलं असतं। तर ती आता मनातच बोलत लाजत असते। तिला इंद्रजित सरांची आठवण येत असते। तर मित्रांनो, आता सर्व बायकाही विचारतात की हिला नजर लावून पाहणारा इंद्रा कुठे आहे। त्यावेळेस मात्र आता राणी पुन्हा एकदा लाजते आणि आता देवपूजेला सुरुवात करते। मित्रांनो, मंगळागौरीची पूजा आता राणीला करायची असते। राणी आता छान पूजेसाठी खाली बसलेली असते। त्यावेळेस आता ती हळदी कुंकू ही लावते मित्रांनो, आणि सर्व बायका तिला सांगतात त्याप्रमाणे ती पूजा आता आटपून घेत असते। त्यावेळेस आता मला तिला असं वाटत असतं की राणी खरोखरच खूपच चांगली आहे। मी चुकत होते एवढ्या दिवस राणीला खूप त्रास देऊ। तर मित्रांनो, कधी नव्हे ते आता मालती जी आहे ते राणीच्या बाजूने बोलताना पाहायला मिळतीये। तर आता सर्व गोष्टी झाल्यानंतर पूजा वगैरे आटपल्यानंतर आता खेळाला सुरुवात होणार असते। छान आता खेळ रंगणार असतो मंगळागौरीचा बायकांसोबत। तर उर्मिला बोलत असते की मी मात्र आता प्रेग्नंट असल्यामुळे खेळ खेळू शकत नाही, नाहीतर आज मी या सर्वांना दाखवून दिले असते की या खेळामध्ये कसं विनर करायचं। तर आता बायका राणीला तिकडे ओढत असतात मित्रांनो। त्यापूर्वी राणीला त्या बोलत असतात की राणी, तुला जमतात नाही सर्व खेळ खेळायला। तर राणी बोलते की माझी एक मंगळागौर झाले आहे, त्यामुळे मला थोडे खेळ माहीत आहेत, परंतु काही गोष्टी मी तुमच्याकडनंच शिकणार आहे। तर मित्रांनो, आता मला ती बोलत असते की टेन्शन घेऊ नको, तुला आम्ही सर्वजण व्यवस्थित शिकू राणी। तर रत्नाई खूप खुश होतात मित्रांनो। रत्नाईंना खूप आनंद झालेला असतो। तर तिकडे मात्र आता बायका सर्व काही खेळ सुरू करणार असतात। त्यापूर्वी पाहायला मिळते की राणीला ते नाव घेण्यासाठी सांगतात। तर आता मात्र उर्मिला बोलते की मी मोठी सून आहे, तर मीच पहिले नाव घेणार। तर फॅक्टरीमध्ये पाहायला मिळते मित्रांनो, सर्वजण आता चर्चा करत असतात, गोट्याशी बोलत असतात की सरांनी आपली बाजू का घेतली नाही, सर आता बदलले आहेत का, त्यांनी त्या तनिषाची बाजू कशी घेतली, एवढ्या दिवस आपल्या बाजूने बोलणारे सर अचानक बदलले तरी कसे, असं कामगारांमध्ये चर्चा सुरू असते। कामगारांना या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचा असतो, त्यांना खूप मोठा धक्काही बसलेला असतो। मित्रांनो, गोट्या बोलत असतो की आपले सर कधीही असे वागले नव्हते, परंतु आता त्यांच्यात जो बदल होतोय तो मात्र मला काही आवडलेला नाहीये। तर इकडे मात्र आता घरामध्ये खेळायला सुरुवात झालेली असते। सर्व बायका राणींना मध्ये घेऊन तिला फेऱ्या मारत असतात आणि त्यांची गाणे म्हणत असतात। तर मित्रांनो, राणीला खूप आनंद होत असतो। तर उर्मिलाला कुठे तिचा आनंद बघावतोय। मित्रांनो, उर्मिलाच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन सुरूच असतो, काय करावं या गोष्टीचा ती विचार करत असते। तर सर्व बायका आता छान टाळ्या देऊन खेळ खेळत असतात। मित्रांनो, त्यांचा हा खेळ जो आहे तो खूप रंगात आलेला असतो। त्यांचा खेळ रंगात आल्यामुळे मित्रांनो आता स्वतः उर्मिला मैदानामध्ये येते। मैदानामध्ये आल्यानंतर मित्रांनो, ती आता छान प्रकारे एक नाव घेते। ते नाव घेतल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो। तर आता वेळ येते राणीची। तर मित्रांनो, राणी देखील छान नाव घेते आणि नाव घेऊन झाल्यानंतर त्यांचा आता दोरीचा खेळ सुरू होतो। तर आता मंगळागौरीचे वेगवेगळे खेळ सुरू असताना मित्रांनो, उर्मिला आणि रत्नाईंना खेळायला जमत नसतं, कारण वयानुसार त्या दोघी आता बाजूला झालेले असतात। त्यांना असं वाटत असतं आता हे सर्व खेळ तरुणांचे आहेत, त्यामुळे त्या खेळू शकतात। तर मित्रांनो, राणी छान आता झोपून लाटणं बेलणं घेऊन चांगलाच खेळ खेळत असते। मित्रांनो, बायकांचा हा खेळ अतिशय सुंदर दाखवला आजच्या भागामध्ये। त्यावेळेस मात्र आता तिकडे गाणं देखील लावण्यात आलं आहे। तर हे सर्व गोष्ट झाल्यानंतर सूपाचा खेळ येतो। आता सूप घेऊन बायका छान नाचत असतात मित्रांनो, राणीही नाचत असते। तेवढ्यात मात्र उर्मिला आता विचार करते की आपण आता आपला डाव खेळायला हवा। उर्मिलाने जो प्लॅन केलाय मित्रांनो, तो प्लॅन आता पुढे ती करताना पाहायला मिळते। मित्रांनो, ती हळूच आता मालतीकडे जाते आणि असं बोलते की मालती आई, तुम्ही का खेळत नाहीयेत खेळ, हो मला माहिती आहे तुमचं वय झाल्यामुळे तुम्ही खेळत नाहीयेत ना। तर आता मालती तिला सांगू लागते की वय वगैरे माझं काही झालेलं नाहीये, मी फक्त राणीला खेळ खेळायला भाग पाडत आहे, तसं काही नाही, मी आजही खेळू शकते, तेवढ्याच एनर्जीने तिला हरवूही शकते। तर मित्रांनो, आता पाहायला मिळते की उर्मिला मात्र आता चांगलीच त्या दोघींमध्ये कॉम्पिटिशन पुढे घडवून आणणार आहे। त्यापूर्वी ऑफिसमध्ये मित्रांनो, तनिषाची नाटकं सुरू झाले आहेत। मोठमोठ्याने ती हायपर झाल्यासारखं वागत असते, तिला खूप त्रास होतोय असं दाखवत असते। ज्या कामगारांनी तिच्यासोबत वागणूक केली त्या गोष्टीमुळे तिचा बीपी खूप वाढला आहे असं ती दाखवत असते। तिला खूप हायपर टेन्शन आलेलं असतं मित्रांनो, तिला बोलताना देखील खूप धापा लागत असतात। तर असं मात्र इकडे दाखवण्यात आलेलं असतं। तर इंद्रा बोलत असतो की काय होतंय तुला, काही त्रास होतोय का। त्यावेळेस मात्र आता
तनिषा बोलत असते की अरे हे कामगार मला मारून टाकतील, यांचा भरोसा नाही, हे असले कसले कामगार. आज जर माझा जीव गेला असता तर इंद्रा काय झालं असतं, माझ्या घरच्यांना तू काय उत्तर दिलं असतं. मित्रांनो, नको ते विचार मात्र आता तनिषा त्याच्या मनात भरवत असते. तर घरामध्ये आता खेळ सुरू झालेला असतो. मात्र खेळ रंगलाय मित्रांनो पहिल्यांदा रत्नाई आणि मालतीमध्ये. तर आता त्या दोघींची फुगडी चालू असताना इकडे मात्र मालती खूप आनंद घेत असते. मालतीलाही खूप मजा येत असते खेळ खेळताना. तर उर्मिला मात्र मित्रांनो राणीपाशी येत बोलत असते की राणी, तुला देखील आता मालती आईंसोबत फुगडी खेळायची आहे, असं बोलताना तिला पाठवून देते आणि तिच्या पाठीची हाराची गाठ जी आहे ती सोडून टाकते. मोत्याचा हार जेणेकरून खाली सटकावला पाहिजे आणि मालती आई तोंडावरती पडल्या पाहिजे, हाच तिचा प्लॅन असतो. तर राणीला मात्र काही भणक नसते. बिचारे राणी तिच्या सासूसोबत मालती मॅडम सोबत चांगलीच आता फुगडी खेळत असते. फुगडी अतिशय रंगात आली असते मित्रांनो. पाहायला मिळते की राणीच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच तेज असतं. तर आता या दोघींची फुगडी पाहून सगळे लोक दंग झालेले असतात. कोण हरणार मात्र या गोष्टीची सगळ्यांनाच उत्सुकता असते आणि कोण जिंकणार याची देखील उत्सुकता असते. तर मित्रांनो, आता मालती खूप जोरजोरात वेग तयार करत असते. पाहायला मिळते की मालती खूप आनंदी असते, कारण तिच्या मनात कसलाही विचार नसतो. तिने भांडण सोडून दिलेले असतं. तेवढ्यात आता मोत्याचा हार निसटतो आणि जे व्हायचं ते होतच. मित्रांनो, मालतीचा तोल जो आहे तो आता मोत्याच्या हारांवरून खाली सटकतो आणि मालती थेट कुंकुवाच्या ताटात जाऊन पडते. मालती एवढ्या जोरात कुंकुवाच्या ताटात पडते मित्रांनो की तिच्या चेहऱ्याला संपूर्ण हळद कुंकू लागतं. मित्रांनो, पाहायला मिळते की मालतीला खूप म्हणजे खूप राग येतो. मालती आता मात्र राणीवरती चिडणार असते. तर आता इकडे तनिषाने चक्क पुन्हा एकदा ऑफिसमध्ये इंद्राला मिठीच मारलेली आहे. मित्रांनो, ती त्याला आता काही सोडतच नाहीये. असं बोलते की तूच मला ऑफिसमधनं आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. तर मित्रांनो, आता गोट्या आलेले असतो. तर गोट्याने सर्व पाहिलेलं असतं. तर आता मालती खूप चिडलेल्या अवस्थेत उभी राहण्याचा प्रयत्न करते. तर तिला आता राणी थोडंसं सावरत असते. परंतु मित्रांनो, सगळ्या बायकांसमोर आता मालती नको ते बोलू लागते. मित्रांनो, मालती आता राणीला खूप बोलते. राणीला बोलते की मी काही विसरले नाही. मी जर आता तुझ्याशी गोड गोड बोलत आहे तर तुला असं वाटत आहे की जरा जास्तच तू करत आहेस. मित्रांनो, काही बायकाही बोलत असतात की हळदी कुंकामध्ये पडणं हा म्हणजे अपशकुन आहे. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आता दाखवलंय चक्क गोट्या जो आहे तो राणीकडे आलेला असतो. राणीला तो सांगत असतो की राणी, मी इंद्रा सर आणि तनिषाला रंगे हात पकडला आहे. तर राणीचा कसला विश्वास बसतोय मित्रांनो. राणीचा विश्वास तर सर्व इंद्रा सरांवरती. तर या गोष्टीमध्ये राणी चिडून आता थेट चक्क गोट्याच्या कानाखालीच मारते. मित्रांनो, गोट्याला कानाखाली मारत मात्र मित्रांनो ती चांगलेच दिवसा तारे दाखवून देते. तर हे पाहिल्यानंतर चक्क गोट्याला खूप राग येतो. गोट्याला वाईट वाटतं की चक्क आपण राणीला तिचा संसार वाचवण्यासाठी सांगतोय, परंतु राणी आपल्यावरतीच रागराग करत आपल्याला मारत आहे. तर पुढील भागात काय होईल मित्रांनो,